राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा 32,500 रुपये अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्गी केली जाणार आहे। तर मित्रांनो, काय आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही ए टू झेड बघा। व्हिडिओला मधात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण होणार, अशी मिळणार मित्रांनो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर। तर मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील महत्त्वाच्या विविध पिकासाठीचे विमा कवच आणि विमा हप्ता कृषी विभागाने जाहीर केलेला आहे। यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी केवळ आणि केवळ मित्रांनो 1 रुपयामध्ये पीक विमा भरून देण्यात आलेला होता। आपल्या राज्यातील ही म्हणजे पूर्ण भारतातील जर विचार केला तर आपल्या राज्यामध्येच 1 रुपयामध्ये पीक विमा हा भरून देण्यात आला होता। यामध्ये जर सर्वाधिक जर पीक विमा आपण विचार केला मित्रांनो, तर कापसाला प्रति हेक्टरी 51,760 रुपये निश्चित करण्यात आला आहे। त्याचबरोबर जर आपण सोयाबीनचा विचार केला तर सोयाबीनला प्रति हेक्टर 49,000 रुपये निश्चित करण्यात आलेले आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे आपण बदल बघू आता। राज्य शासनाने सुरू केलेल्या खरीप हंगामात केवळ 1 रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ देण्यासाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यात मान्यता दिलेली असून शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत नोंदणी करून योजनेत सहभाग घ्यायचा असं आवाहन सुद्धा कृषी विभागाने 13 मध्ये मित्रांनो केलेले होते। ज्या शेतकऱ्यांनी भाग घेतला असेल, केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निर्मिती होणाऱ्या सूचनेनुसार खरीप हंगाम 2023-24 ते रब्बी हंगाम 25-26 यामध्ये शासन निर्णयानुसार सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्यात राज्य शासनाने 2 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णयाने मान्यता सुद्धा दिलेली आहे। नैसर्गिक आपत्ती किंवा कीड तसेच रोग सारख्या अल्प केळीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकाच्या नुकसानीसाठी अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहावे यासाठी पूर्ण आणि सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान आणि सामग्रीचे वापर प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत पीक विम्याच्या मार्फत मिळत असते। त्याचबरोबर उत्पादनातील जो कमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबर अन्न सुरक्षा, पिकाची विविध कारण आणि कृषी क्षेत्राच्या अगतिमय विकास स्पर्धात्मक युगामध्ये वाढीव हेतू साध्य होण्याच्या मदत होईल। या योजनेअंतर्गत मित्रांनो ही पीक विम्याची योजना आणलेली आहे। मित्रांनो, पीक विमा योजनेनुसार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी सुद्धा केलेली आहे, त्याचबरोबर तक्रार सुद्धा नोंदवली आहे आणि त्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा पीक विमा मिळालेला नसेल, अशा शेतकऱ्यांना आता 70% पीक विमा हा मित्रांनो मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दरमहा विमा हप्ता मित्रांनो तुम्हाला हा विमा हप्ता काढावाच लागतो दरवर्षी, म्हणजे खरीप हंगामात वेगळा, रब्बी हंगामात वेगळा। जर तुमच्याकडे फळपीक असेल तर फळपिकाचा वेगळा। तुम्हाला हा पीक विमा हप्ता काढल्याशिवाय तुम्हाला येणारा पीक विमा हा मिळत नसतो। जर मित्रांनो समजा एखाद्या शेतकऱ्याने प्रति अर्ज केवळ 1 रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी केली असेल तर अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळत असतो मित्रांनो। जर तुम्ही आधी नोंदणी केली नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला आधी पीक विम्याची नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। एका वर्षात ध्येय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा वितरण हप्ता रकमेच्या 110% जास्त असल्यास मित्रांनो राज्य शासन स्वीकारून आणि पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त 20% रक्कम स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम विमा हप्ता मित्रांनो राज्य शासन शेतकऱ्यांना परत करत असते। म्हणजे राज्य शासनामार्फत ही रक्कम विमा कंपन्यांकडे जाते व विमा कंपन्यांमार्फत ही रक्कम शेतकऱ्यांकडे मित्रांनो येत असते। त्यामुळे मित्रांनो आता जे शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता पीक विम्याची 75% रक्कम ही शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो अशा आदेश सुद्धा आता राज्य शासनाकडून काढण्यात आलेले आहे। या सर्व शेतकऱ्यांना ही पीक विम्याची रक्कम डायरेक्ट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर, म्हणजे मित्रांनो डायरेक्ट शेतीतून सरकारच्या मार्फत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही रक्कम येणार आहे। ती पण मित्रांनो जर आपण विचार केला तर 51,760 रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना 1 रुपया भरून मित्रांनो काढण्यात आलेला होता। आता तर त्यांना 1,552.80 रुपये मित्रांनो हा देण्यात आलेला होता स्पेशल एका पिकासाठी। जर आपण विचार केला तर मित्रांनो आता असे वेगवेगळे पीक आहे, सोयाबीन, कापूस, या पिकांचा मित्रांनो दर हा वेगवेगळा असतो। त्यामुळे काही शेतकऱ्यांना कमी पैसे मिळतात तर काही शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतात। ही संपूर्ण रक्कम मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यात या महिन्यात जमा होणार आहे। मित्रांनो ही होती माहिती। धन्यवाद।